घास खाऊन घ्या. सकाळपासून तुम्ही आमच्यासाठी झाडाचं काढा आणि रस्त्याचं पाणी करून या, दोन घास खा. अगं लक्ष्मी, अगं आपली निर्भर पोटाची खडगी भरण्यासाठी आपल्याला हे काम करावंच लागते बघ. आणि लक्ष्मी, अगं आपला राबल्या पलीकडे दुसरं कोणतं पर्याय आहे का? हो ते ठीक आहे, पण तब्येतीला तरी जपायला पाहिजे की नाही? हा आधी 4 दिवस झाले नाहीत माहिती का? डॉक्टरने सांगितलंय ना की आराम करा म्हणून. अगं लक्ष्मी, आपण एक दिवस जरी का वन मजुरी केली नाही ना अगं, तर मग आपल्या घरची चूल कशी पेटणार ना? आणि त्यात राजेशचं आपल्या शिक्षक अगं त्यालाही महिन्याला 1000-2000 रुपये पाठवा. मग अगं घरी राहून आपलं रडगाणं कसं चालणार लक्ष्मी? अगं आपल्या ह्या संसाराची गाडी कशी चालणार ना? बरं आता ते सगळं जाऊ द्या. आज तुम्ही 2 घास खाऊन तर घ्या आणि मग करा ना काम. तुम्ही असं म्हणता ना की काम थांबेल, तुम्ही खा आणि मी तोपर्यंत करा. नाही लक्ष्मी नाही. अगं जोपर्यंत ह्या जीवाच्या जीवामध्ये जीव आहे ना अगं, तोपर्यंत तुम्हाला लाकड फोडाची काही गरज नाही. अगं चल घाल बरं हातावर पाणी आणि हे काहीतरी चटणी भाकर. काळाईची करणी तिला लेकराची माया, काळाईची करणी तिला लेकराची माया, माय होईल अरे सुट्टी झाली तुझ्या शाळेची? अरे ये बाळा ये आणि आधी भाकर खाऊन घे. तुला भूक लागली असेल ना? ये बाळा. नाही बाबा, माझं पोट भरलंय. अरे तुझं पोट कशाने भरला? सकाळी तर तू काहीच खाऊन गेला नाहीस ना शाळेला, मग कशाने पोट भरलं तुझं? आज मला शाळेत पहिला नंबर आला. काय सांगतो? मला हे बक्षीस पण दिले. अरे माझं गुणाचं पूर, खरंच तुझा पहिला नंबर आला? अरे शाबास माझ्या लेकरा शाबास. अरे अरे ह्या गरीबाचं नाव लौकिक केलास. अरे बेटा भरपूर शिक आणि आपला त्या राजेश काकाने मोठा हो. अरे आता तुझा काका डॉक्टर झालाय, डॉक्टर. मग आपलं हे दारिद्र्य सर्व दूर होईल ना लक्ष्मी? मग आपण सर्वजण आनंदाने राहू. मी काय म्हणते, अजूनपर्यंत राजेश बापूंचे काही पत्र नाही आला आणि काहीच पत्ता नाही त्यांचा. बऱ्याच दिवसापासून त्यांनी आमची आठवण सुद्धा केली नसेल. कुणाच ठाऊक घरात गेल्यानंतर ती आपल्या दादा बहिणीला विसरली की काही. काका डॉक्टर झाले ना, त्यांच्याकडे शिकायला जाईल. मी डॉक्टर होईल. मी एक मोठी गाडी घेऊन तुम्हाला दररोज फिरायला. बाबा तुला मोलमजुरी करावी लागेल नाही.
अगं आजचा दिवस म्हणजे किती सोन्याचा उगवला आहे ग. अगं लक्ष्मी तुला माहित आहे अगं आजच्या दिवशी आपला हा मोनूही जन्माला आला. आणि लक्ष्मी तू विसरलीस अगं आज आपल्या ह्या मोनूचा वाढदिवस सुद्धा आहे. मी जन्म दिलाय त्याला, मी कशी विसरे ना. पण आज लक्ष्मी अगं आज माझ्या मोनूचा वाढदिवस कसं साजरा करायचं ग. अगं लक्ष्मी खिशामध्ये एक रुपया सुद्धा नाही ग. आणि अगं लक्ष्मी आणि माझ्या मोनूसाठी मी साधं केकही सुद्धा घेऊन आणू वाढदिवस साजरा करायला मिठाई आवश्यकच आहे का? मला माहित आहे. मला माहित आहे आपण गरीब माणसं. काही मिठाई नाही राहिली तरी रात्रीच्या तुकड्यात जारून दिला तरी अरे माझ्या सोन्या वा. अरे किती अभागी आहे रे म्हणून मी. अरे तुझा वाढदिवस साजरा करायची माझी लायकी सुद्धा नाही म्हणून. अरे म्हणून अरे चल अगं लक्ष्मी आपण आपल्या मोनूचा वाढदिवस साजरा करू. बाबा बाबा आता माझ्यासाठी एक गीत म्हणा ना. अरे अरे मोनू अरे तुझ्या आईलाच म्हणायला लाव. मला कुठे येतं रे गीत. अरे तुला माहित आहे ना मी अंगठा छाप माणूस आणि तुझी आई 10वी शिकल्या 10वी. अरे मग मोनू मला कुठून गाणं येणार. आई अंगठाच्या माणसासोबत कसं लग्न केलं? बघ बाळा, अरे पती पत्नीची जोडी ही देवाघरूनच घडून येत असते. आणि माझा पती माझ्यासाठी परमेश्वर आहे. परमेश्वर शिकून राहिला का बाबा मी लहान होतो तेव्हा तुम्ही अंगाई गीत पहा तेव्हा आता म्हणून दाखवा ना. ट्रेनिंगवर आहे. म्हणून दाखवा. हाती घेऊन या आई दोडी पाडण्याची. हाती घेऊन या आई दोडी पाडण्याची. झोपी जायचं फुले बाळा झोपले सुखाची. झोपी जायचं फुले बाळा झोपले सुखाची. हाती घेऊन या आई हाती घेऊन या आई दोडी पाडण्याची. हाती घेऊन या आई दोडी पाडण्याची.
घेऊन या आई माये माऊली तुझी भोळ्या मनाची माये माऊली तुझी भोळ्या मनाची होती जायच्या कोणी बाळा झोप घे सुखाची माये माऊली तुझी भोळ्या मनाची झोपी जायच्या कुली बाळा झोप घे सुखाची लाड पुरवू तुला किती लाड पुरवू तुला पेथाया मनाची किती लाड पुरवू तुला पेथाया मनाची झोपी जायचं कुली बाळा जायचं कुली बाळा झोप घे सुखाची हाती घेऊन या आई हाती घेऊन या आई कोणी पाडण्या हाती हाती घेऊन या आई कोणी पाडण्या हाती झोपी जायचं कुली बाळा झोप घे सुखाची झोपी जायचं कुली बाळा झोप घे सुखाची हा 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 झालं आता झालं असू द्या ना तू उभ्या उभ्या त्याला इथंच झोप पाल चला चला मग